एक बिल्डिंगचा प्रकल्प पूर्ण करण्याकरता आपल्याकडे चार सूत्री होत्या: काळ, काम, वेग आणि गुणवत्ता. टेक्नॉलॉजी जी आहे ती इंडस्ट्रियलाइज 3S प्रीफॅब सिस्टम, की ज्याच्यामध्ये सगळे बिल्डिंगचे घटक हे पहिल्यांदा फॅक्टरीमध्ये तयार केले जातात. 95 दिवसात S+14 इमारतीचा हा मला वाटते देशातला पहिलाच प्रकल्प आहे. यापूर्वी आपण याच कॅम्पसमध्ये 100 दिवसाची एक बिल्डिंग बांधलेली. देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे जे एवढ्या कमी कालावधीत होणारा. पिंपरी चिंचवडमधून एक थक्क करणारी बातमी समोर आली आहे. जिथं एक इमारत उभी राहायला वर्षानुवर्ष लागतात, तिथं अवघ्या 95 दिवसात 14 मजली इमारत उभी करण्यात आली आहे. चिखली सेक्टर 12 मध्ये PMRDAने हा विक्रम करत बांधकाम क्षेत्रात नवा इतिहास घडवलाय आणि या कामाची नोंद आता थेट इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. या विक्रमी प्रकल्पाची वैशिष्ट्य म्हणजे 14 मजली इमारत, 112 2 BHK सदनिका, 94,000 चौरस फुटांहून अधिक क्षेत्रफळ आणि हे सगळं फक्त 95 दिवसांमध्ये. विशेष म्हणजे PMRDAने स्वतःचाच 100 दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत L&Tचा 96 दिवसांचा विक्रमही मागे टाकलाय. हे शक्य झालंय अत्याधुनिक 3S प्रेकास्ट RCC टेक्नॉलॉजीमुळे, म्हणजे सेफ्टी, स्ट्रेंथ आणि स्पीड. सुमारे 9,000 कामगार, 3 शिफ्ट्स आणि फॅक्टरीत तयार झालेले भाग साईटवर जोडून ही इमारत अक्षरशः लेगो बॉक्ससारखी उभी झालेली आहे. अशा प्रकारे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झाली. कुठले निकष होते त्यासाठी? 95 दिवसात S+14 इमारतीचा हा मला वाटतं देशातला पहिलाच प्रकल्प आहे. यापूर्वी आपण याच कॅम्पसमध्ये 100 दिवसाची एक बिल्डिंग बांधलेली आणि तो इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ऑलरेडी नोंद झालेली आहे. त्याच्यानंतर ह्या प्रकल्पाचा ह्या D3 बिल्डिंगचा आपण जे 112 फ्लॅट्स हे 95 दिवसात म्हणजे काल पूर्ण केलेले आहे. त्यामुळे हे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे आणि देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे जे एवढ्या कमी कालावधीत होणारा S+14. म्हणजे एक बिल्डिंगचा प्रकल्प पूर्ण करण्याकरता आपल्याकडे चार सूत्री होत्या: काळ, काम, वेग आणि गुणवत्ता. या 4 चतुर्सूत्रीवरती पहिल्यांदा पूर्ण नियोजन पद्धतीने काम करण्यात आलं. कुठलीही गोष्ट अशक्य नसते, हे पहिलं ध्येय होतं. आणि एकदा का तुम्ही उद्दिष्ट ठरवलं की ते आपण उद्दिष्ट गाठू शकतो. आणि हे उद्दिष्ट गाठण्याकरता आम्ही पहिलं म्हणजे पूर्व नियोजन केलं होतं. टेक्नॉलॉजी जी आहे ती इंडस्ट्रियलाइज 3S प्रीफॅब सिस्टम, की ज्याच्यामध्ये सगळे बिल्डिंगचे घटक हे पहिल्यांदा फॅक्टरीमध्ये तयार केले जातात. त्याची देखरेख PMRDAच्या इंजिनिअरिंग स्टाफच्या सुपरविजन खाली होती आणि वेग जरी प्रचंड असला तरी गुणवत्तेशी कोणतीही तडजोड झालेली नाही, असा दावा प्रशासनानं केलाय. सरकारी इच्छाशक्ती आणि आधुनिक तंत्रज्ञान एकत्र आल्यावर काय घडू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. आता खरा प्रश्न म्हणजे नागरिक या वेगवान आणि परवडणाऱ्या घरांवर किती विश्वास ठेवतात. तुमचं मत काय? अशा वेगानं बांधलेल्या घरांमध्ये तुम्ही राहायला जाणार आहात का? कमेंट करून नक्की सांगा.